आज आपण एका वेगळ्या उदाहरणाने आपल्या सखोल चर्चेची सुरुवात करूया. नक्कीच. मला उदाहरणे ऐकायला नेहमीच आवडतात. बरं, समजा आपण असं ठरवूया की एका घरात एखादा खूपच खतरनाक गुन्हेगार लपला आहे अच्छा. आणि तो नक्की कुठे लपलाय हे शोधण्यासाठी आपण पोलिसांना एक साधं पत्र पोस्टाने पाठवलं. पत्र? आजच्या इन्स्टंट मेसेजिंगच्या काळात? हो ना, म्हणजे ते पत्र पोलिसांपर्यंत पोहोचायला, त्यांनी तो तपास करायला आणि मग रिप्लाय द्यायला जर 4 ते 8 आठवडे लागणार असतील. तर तोपर्यंत तो गुन्हेगार पळून जाईल किंवा घरात सगळी नासधूस करेल. अगदी बरोबर. तो घरात हवा तसा धुमाकूळ घालेल. आणि तुम्हाला सांगतो, क्षयरोगाच्या म्हणजेच टीबीच्या निदानाची आपली जुनी पद्धत अगदी अशीच होती. बापरे, म्हणजे रुग्णाला निदान समजायलाच आठवडे लागायचे? हो, पण आता कल्पना करा की आपण पत्राऐवजी थेट एक इन्स्टंट मेसेज पाठवला आणि पुढच्या 1 ते 2 तासात रीड रिसिप्टसह आपल्याला पोलिसांचा रिप्लाय आला. क्या बात आहे, हा तर खूप मोठा बदल आहे. आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा विषय हाच आहे. भारताच्या नॅशनल टीबी एलिमिनेशन प्रोग्रॅम अंतर्गत म्हणजेच NTEP अंतर्गत क्षयरोग मुळापासून नष्ट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 2 क्रांतिकारी चाचण्या. ज्यांना आपण CB-NAT आणि TrueNAT या नावाने ओळखतो. अगदी बरोबर. आज आपण पाहणार आहोत की या चाचण्या कशा काम करतात, त्यांच्यातील तांत्रिक फरक काय आहे आणि मुख्य म्हणजे भारतासारख्या देशात यापैकी कोणती चाचणी प्रत्यक्ष रुग्णांचे प्राण वाचवत आहे. आणि यातला सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे की हा फक्त वेगाचा किंवा गतीचा मुद्दा नाहीये. म्हणजे अचूकतेचं सुद्धा आहे का? हो, तो इन्स्टंट मेसेज फक्त वेगातच येत नाही, तर तो अत्यंत अचूक माहिती घेऊन येतो. जुन्या काळात क्षयरोगाचं निदान करण्यासाठी स्प्युटम स्मिअर मायक्रोस्कोपी वापरली जायची. म्हणजे रुग्णाच्या थुंकीची किंवा बिडक्याची मायक्रोस्कोप खाली तपासणी केली जायची तीच ना? हो, तीच. पण त्यात एक मोठी अडचण होती. जर नमुन्यामध्ये बॅक्टेरियांची संख्या खूप कमी असेल तर ते साध्या डोळ्यांनी किंवा मायक्रोस्कोप खाली दिसत नव्हते. म्हणजे अंधारात सुई शोधण्यासारखा प्रकार होता तो. अगदी तसंच. पण मग एक प्रश्न पडतो, जर मायक्रोस्कोपमध्ये काही दिसलंच नाही तर डॉक्टर पुढची पायरी म्हणून काय करायचे? कारण रुग्ण तर खोकत असायचा आणि त्याला त्रास होत असायचा. मग ते कल्चर चाचणी करायचे. कल्चर म्हणजे ते प्रयोगशाळेत जीवाणू वाढवतात ते का? अगदी बरोबर. एका विशिष्ट वातावरणात त्या जीवाणूंना वाढवलं जायचं. पण मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस म्हणजेच टीबीचा जीवाणू मुळातच खूप हळू वाढतो. म्हणजे किती हळू? म्हणजे तो जीवाणू प्रयोगशाळेत वाढून त्याची खात्री करायला अक्षरशः 4 ते 8 आठवडे लागायचे. काय सांगताय? 8 आठवडे? हो, म्हणजे जवळजवळ 2 महिने. एखाद्या माणसाला स्वतःला टीबी आहे की नाही हे समजण्यासाठी 2 महिने वाट पाहावी लागणे हा किती भयंकर प्रकार आहे. नक्कीच. या 2 महिन्यात तो आजार शरीरात किती पसरत असेल आणि शिवाय त्या रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या त्याच्या कुटुंबालाही तो संसर्ग होत असेल. म्हणूनच या नवीन नॅट चाचण्या, ज्याला आपण न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन टेस्ट म्हणतो, त्या गेम चेंजर ठरल्या आहेत. या चाचण्या थेट त्या जीवाणूच्या मुळाशी म्हणजे त्याच्या DNA पर्यंत पोहोचतात. जर नमुन्यात जीवाणूचा एक अगदी छोटा अंश जरी असेल तरी या चाचण्या तो शोधून काढतात. हे तर खूपच प्रगत तंत्रज्ञान आहे. आणि हो, इथेच गोष्ट थांबत नाही. ह्या चाचण्या रिफॅम्पिसिन रेझिस्टन्स सुद्धा एकाच वेळी शोधतात. एक सेकंद, इथे थोडं थांबूया. हो, बोला ना. हे जे रिफॅम्पिसिन रेझिस्टन्स आहे ते थोडं सोपं करून सांगाल का? म्हणजे आपण मगाशी ज्या गुन्हेगाराचं उदाहरण घेतलं होतं त्याच्याशी याचा काही संबंध आहे का? हां, अगदी चपकल संबंध आहे. म्हणजे जुनी पद्धत फक्त घरात गुन्हेगार म्हणजेच तो टीबीचा जीवाणू आहे की नाही हे शोधायची. बरोबर. पण या नवीन चाचण्या नुसत्या गुन्हेगाराला शोधत नाहीत, तर त्या गुन्हेगाराने पोलिसांच्या गोळ्यांपासून वाचण्यासाठी एखादं बुलेट प्रूफ जॅकेट घातले आहे की नाही हेही लगेच सांगतात. असं म्हणता येईल का? क्या बात आहे. हे अगदी योग्य उदाहरण आहे. मी सांगते कसं ते. हे जे बुलेट प्रूफ जॅकेट आहे ना, म्हणजेच तो जीवाणू रिफॅम्पिसिन या मुख्य औषधाला दाद देणार आहे की नाही हे तपासणे. अच्छा, म्हणजे रिफॅम्पिसिन हे त्याचं मुख्य औषध आहे. हो, रिफॅम्पिसिन हे क्षयरोगावरील सर्वात शक्तिशाली आणि पहिल्या फळीतील औषध आहे. जेव्हा जीवाणू स्वतःच्या DNA मध्ये बदल करतो आणि या औषधाला जुमानत नाही, तेव्हा त्याला आपण ड्रग रेझिस्टंट टीबी म्हणतो. अगदी बरोबर. आता विचार करूया की हे बुलेट प्रूफ जॅकेट ओळखणं का जीवनरक्षक आहे. बर. समजा एका रुग्णाला ड्रग रेझिस्टंट टीबी झाला आहे, पण डॉक्टरांना ते माहीत नाही. डॉक्टर साहजिकच सुरुवातीला त्याला रिफॅम्पिसिन आणि इतर सामान्य औषधे देतील.
हो, नेहमीचा उपचार सुरू करतील. रुग्ण ती औषधे रोज न चुकता घेईल, पण आतमध्ये जीवाणूंनी बुलेटप्रूफ जॅकेट घातलेलं असल्यामुळे त्या औषधांचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणजे रुग्ण महिन्याच्या महिने ती कडक औषधं घेतोय, त्यांचे साईड इफेक्ट सहन करतोय, पण मूळ आजार बराच होत नाहीये. तो वेळ पूर्णपणे वाया जातोय. आणि सर्वात मोठी जोखीम ही आहे की या काळात तो रुग्ण समाजातील इतर लोकांना जो टीबी पसरवतो, तो साधा टीबी नसून थेट ड्रग रेझिस्टंट टीबी असतो. बापरे, ही तर एक सार्वजनिक आरोग्याची मोठी साखळीच निर्माण होईल. हो ना, पण आता सीबी नॅट आणि ट्रू नॅटमुळे काय होतं, रुग्णाला पहिल्याच दिवशी फक्त 1 ते 2 तासात कळतं की त्याच्या आजारात रिफॅम्पिसिन रेझिस्टन्स आहे. म्हणजे पहिल्याच दिवशी अचूक माहिती मिळते. हो, त्यामुळे चुकीच्या औषधांवर वेळ वाया न घालवता डॉक्टर पहिल्या दिवसापासूनच थेट दुसरी, अधिक प्रभावी औषधं सुरू करतात. हे तर खरोखरच जीवनदान दिल्यासारखं आहे. म्हणूनच भारताचा NTEP कार्यक्रम आणि जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO अच्छा, यांनी या चाचण्यांना प्राथमिक निदान चाचणी म्हणून वापरण्यावर भर दिला आहे. विशेषतः HIV बाधित रुग्ण, लहान मुलं आणि ज्यांना फुफ्फुसाव्यतिरिक्त इतर अवयवांचा टीबी झाला आहे. असं का बरं? यांच्यासाठीच का विशेषतः? कारण अशा रुग्णांच्या नमुन्यात जीवाणूंचं प्रमाण मुळातच खूप कमी असते. अच्छा, म्हणजे जुन्या मायक्रोस्कोपी पद्धतीत ते अजिबातच दिसले नसते. अगदी बरोबर पकडलं तुम्ही. हां, आता हे चित्र अगदी स्पष्ट झालं की लवकर आणि अचूक निदान का आवश्यक आहे. पण आता मला या तंत्रज्ञानाच्या थोडं आत डुकवून पाहायचंय. म्हणजे अंडर द हुड म्हणताय तसं. हो, अगदी तसंच. या चाचण्या एवढ्या कमी बॅक्टेरियांना कशा काय शोधतात? आणि जर सीबी नॅट आणि ट्रू नॅट या दोन्ही चाचण्या एकाच उद्देशाने काम करत असतील, तर त्यांच्यात नेमका फरक काय आहे? सांगते. या दोन्ही चाचण्यांच्या मुळाशी PCR तंत्रज्ञान आहे. PCR म्हणजे पॉलिमेरेज चेन रिॲक्शन. अच्छा, PCR. हे नाव कोविडच्या काळात खूप ऐकलं होतं आपण. हो, तेच. आता PCR म्हणजे नक्की काय करतं ते पाहूया. मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे थुंकीच्या नमुन्यात जीवाणूंचा DNA अगदी नगण्य प्रमाणात असू शकतो. PCR मशीन काय करतं, तर ते त्या छोट्याशा DNAचे अक्षरशः लाखो करोडो कॉपीज बनवतं. म्हणजे एखाद्या अत्यंत क्षीण आवाजाचा, जो आपल्याला ऐकू येत नाहीये, त्याचा व्हॉल्यूम वाढवून तो मोठ्या स्पीकरवर प्ले करण्यासारखा आहे का हे? अगदी तसंच, जेणेकरून तो आवाज स्पष्ट ऐकू येईल. DNAचे इतके कॉपीज तयार झाल्यावर मशीनला तो टीबीचा जीवाणू स्पष्ट दिसतो. कमाल आहे. मग ह्या दोन्ही चाचण्यांमधला फरक काय आहे? आता फरक पाहूया. सीबी नॅट, ज्याला आपण अनेकदा जीन एक्सपर्ट या नावानेही ओळखतो, ही एक कार्ट्रिज बेस्ड PCR प्रणाली आहे. हे मशीन दिसायला कसं असतं? हे साधारणपणे एका मोठ्या डेस्कटॉप कॉम्प्युटर किंवा मोठ्या लेझर प्रिंटरसारखं दिसतं. यात प्लॅस्टिकचे कार्ट्रिज असतात. बरं. लॅब टेक्निशियन रुग्णाचा नमुना आणि काही रसायने या कार्ट्रिजमध्ये टाकतो आणि ते कार्ट्रिज मशीनमध्ये सरकवतो. त्यानंतरची सगळी प्रक्रिया मशीन आपोआप करतं. म्हणजे हे पूर्णपणे स्वयंचलित आहे. याला वेळ किती लागतो? साधारण 2 तासांनी याचा निकाल येतो आणि याची संवेदनशीलता खूप जास्त आहे. सुमारे 97%. 97%. हो, याचा अर्थ असा की जर 100 रुग्णांना टीबी असेल तर हे मशीन 97 रुग्णांमध्ये तो अचूकपणे शोधून काढेल. ओके, हे समजलं. सीबी नॅट एक मोठी, स्वयंचलित आणि 97% अचूकता असलेली मशीन आहे. मग हे ट्रू नॅट काय आहे? ट्रू नॅट ही भारतात विकसित झालेली मशीन आहे. विशेषतः गोव्यातील मोल्बिओ डायग्नॉस्टिक्सने बनवलेली ही चिप बेस्ड मायक्रो PCR प्रणाली आहे. मायक्रो PCR म्हणजे त्यांनी PCR मशीनचा आकार कमी केलाय का? होय, त्यांनी संपूर्ण PCR प्रक्रियेला एका अतिशय सूक्ष्म मायक्रोचिपवर आणलं आहे. हे तंत्रज्ञानातलं एक खूप मोठं पाऊल आहे. ट्रूनेटची मशीन आकाराने खूप लहान असते. आणि याच्या वेगाबद्दल काय सांगाल? ही चाचणी अधिक वेगवान आहे. ही साधारण 1 ते 1.5 तासात पूर्ण निकाल देते. यात पहिल्यांदा फक्त 35 मिनिटात टीबीचा जीवाणू शोधला जातो. फक्त 35 मिनिटात? हो, आणि जर तो जीवाणू सापडला तरच मशीन पुढची रिफॅम्पिसिनची चाचणी करते. याची संवेदनशीलता सुमारे 94 ते 96% आहे. पण इथे ना माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतोय. कोणता? जर सीबी नॅटची संवेदनशीलता 97% आहे आणि ती स्पष्टपणे ट्रू नॅटच्या 96%पेक्षा जास्त आहे, तर मग आपण संपूर्ण भारतात फक्त सीबी नॅटच का नाही वापरत? हा खूपच साहजिक प्रश्न आहे. म्हणजे 2 वेगवेगळ्या तंत्रज्ञानावर खर्च करण्याची गरज काय?
आपण नेहमी सर्वोत्तम आणि सर्वात अचूक पर्यायच निवडायला हवा ना. हो, कागदावर 97% हे 96% नेहमीच चांगलं दिसतं. पण मी सांगते, वैद्यकीय क्षेत्रात आणि सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत फक्त संवेदनशीलता हा एकमेव निकष नसतो. मग आणखी काय महत्वाचं असतं? भौगोलिक परिस्थिती, वीज पुरवठा आणि पायाभूत सुविधा. हे बघा, सीबीनेट मशीन अत्यंत उत्कृष्ट आहे, पण ती एक हाय मेंटेनन्स प्रणाली आहे. हाय मेंटेनन्स म्हणजे खर्चिक आहे का? फक्त खर्चिक नाही, तर तिला चालण्यासाठी 24 तास अखंड आणि स्थिर वीज पुरवठा लागतो. म्हणजे जर एखादी चाचणी सुरू असताना मध्येच वीज गेली तर काय होतं? तर तो संपूर्ण नमुना वाया जातो. बापरे. हो ना. आणि मशीनमध्ये टाकलेलं ते महागडं कार्ट्रिज सुद्धा फेकून द्यावं लागतं. तुम्हाला परत पहिल्यापासून सगळी सुरुवात करावी लागते. हे तर खूपच नुकसान करणारं आहे. शिवाय या मशीनसाठी प्रयोगशाळेत 24 तास एअर कंडिशनिंग म्हणजे एसी असावा लागतो, कारण जास्त तापमानात ती मशीन नीट काम करत नाही. अच्छा, म्हणजे ग्रामीण भागात जिथे वारंवार वीज जाते तिथे हे चालवणं कठीण आहे. अगदी बरोबर. म्हणूनच भारतातील बहुतांश सीबीनेट मशीन्स ही जिल्हा स्तरावरील मोठ्या रुग्णालयांमध्ये किंवा मुख्य केंद्रांवर स्थापित केली गेली आहेत, जिथे जनरेटरचा बॅकअप आणि उत्तम लॅब सेटअप आहे. म्हणजेच सीबीनेट ही एखाद्या मोठ्या शक्तिशाली डेस्कटॉप कॉम्प्युटरसारखी आहे. ती जिल्ह्याच्या मुख्य प्रयोगशाळेत जिथे एसी चालू आहे आणि वीज कधीच जात नाही तिथे अतिशय उत्तम आणि निर्दोष काम करते. पण ती उचलून तुम्ही एखाद्या खेड्यात नेऊ शकत नाही. आणि इथेच भारतासारख्या देशात ट्रूनॅट गेम चेंजर ठरते. अच्छा, हे कसं काय? मोल्बिओने हे मशीन बनवताना भारतातील ग्रामीण भागाचाच विचार केला होता. हे मशीन आकाराने इतकं लहान आहे की तुम्ही ते एका छोट्या सुटकेसमध्ये घेऊन जाऊ शकता. काय सांगताय? सुटकेसमध्ये? हो, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे मशीन चक्क बॅटरीवर चालतं. बॅटरीवर? म्हणजे पूर्ण पीसीआर चाचणी एका बॅटरीवर चालणाऱ्या मशीनमध्ये होऊ शकते. अगदी. आणि या उपकरणाला सतत एसीची सुद्धा गरज लागत नाही. ते तापमान बदलांनाही चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतं. कमाल आहे. शिवाय हे उपकरण आणि त्याची चाचणी दोन्हीही सीबीनेटच्या तुलनेत स्वस्त आहेत. म्हणजेच आपला आधीचा डेस्कटॉप कॉम्प्युटरचा संदर्भ पुढे न्यायचा झाला तर ट्रूनॅट हा एखाद्या हलक्या लॅपटॉप किंवा टॅब्लेटसारखा आहे, जो तुम्ही बॅगेत टाकून थेट फील्डवर घेऊन जाऊ शकता. हो, आणि याचा प्रत्यक्ष रुग्णांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो हे पाहणं जास्त रंजक आहे. तो कसा काय? पारंपरिकपणे जर ग्रामीण भागातील एखाद्या व्यक्तीला 2-3 आठवडे खोकला असेल तर त्याला स्वतःचा थुंकीचा नमुना देण्यासाठी गावाकडून तालुक्याला किंवा जिल्ह्याच्या मुख्य रुग्णालयात प्रवास करावा लागायचा. ज्यासाठी त्याचा पूर्ण दिवस जायचा, प्रवासाचा खर्च लागायचा आणि आजारी असताना तो प्रवास करण्याचा शारीरिक त्रास वेगळाच. हो ना. आणि या त्रासामुळेच अनेक रुग्ण चाचणी करण्यासाठी पुढेच येत नव्हते. ते स्थानिक दुकानातून खोकल्याचं औषध घेऊन आजारांगावर काढायचे. हे तर खूपच धोकादायक आहे. पण आता ट्रूनॅटमुळे विकेंद्रीकरण शक्य झालं आहे. आता पीसीआर दर्जाची अत्यंत प्रगत चाचणी ग्रामीण आणि दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही उपलब्ध झाली आहे. म्हणजे लॅब आता गावातच आली आहे. हो, एक आरोग्य सेवक अक्षरशः दुचाकीवरून हे मशीन एखाद्या दुर्गम खेड्यात घेऊन जाऊ शकतो. थोडक्यात सांगायचं तर आता रुग्णाला मोठ्या लॅबकडे जाण्याची गरज उरलेली नाही, तर लॅब स्वतः रुग्णापर्यंत पोचली आहे. आणि डॉक्टर या दोनपैकी एका चाचणीची निवड कशी करतात यामागचं हेच मुख्य कारण आहे. म्हणजे ठिकाणानुसार. अगदी बरोबर. जर एखादा रुग्ण जिल्ह्याच्या ठिकाणी असेल तर डॉक्टर नक्कीच सीबीनेटचा वापर करतील. पण तोच रुग्ण जर एखाद्या दुर्गम खेड्यात असेल तर तिथे ट्रूनॅटचा पर्याय निवडला जातो. बरोबर आहे. कारण त्या 1-2% संवेदनशीलतेच्या फरकापेक्षा ती चाचणी रुग्णापर्यंत लवकरात लवकर पोचणे आणि त्याचे निदान त्याच दिवशी होणे हे जास्त महत्वाचे असते. हे खरंच लॉजिकल आहे. जर सर्वोत्तम मशीन रुग्णापर्यंत पोहोचूच शकत नसेल तर त्या 97% संवेदनशीलतेचा काहीच उपयोग नाही. त्यापेक्षा जी मशीन 95% अचूक आहे पण ती थेट रुग्णाच्या दारात उपलब्ध आहे ती जास्त जीव वाचवेल. नक्कीच. आणि जेव्हा रुग्णाला त्याच्याच गावात लगेच निदान मिळतं तेव्हा तो त्याच दिवसापासून उपचाराला सुरुवात करू शकतो. जर ट्रूनॅटच्या चाचणीत रिफॅम्पिसिन रेझिस्टन्स आढळला तर डॉक्टरांना एक स्पष्ट दिशा मिळते. मग ते पुढची पायरी काय घेतात? ते लगेच MDR-TBच्या प्रोटोकॉलनुसार पुढील आणि अधिक सखोल चाचण्यांसाठी त्या रुग्णाचा नमुना मोठ्या लॅबमध्ये पाठवू शकतात आणि तोपर्यंत योग्य औषधं सुरू करू शकतात. हे खरोखरच अवाक करणारं स्थित्यंतर आहे. म्हणजे भारताने क्षयरोग निदानात कसा आमूलाग्र बदल केला आहे याचा हा एक जिवंत पुरावा आहे. हो, हे खरंच अभिमानास्पद आहे.
आपण अशा एका काळामधून आलो आहोत जिथे क्षयरोगाचं निदान करण्यासाठी आणि तो जीवाणू कोणत्या औषधांना दाद देईल हे समजण्यासाठी आठवडे लागायचे. त्या काळात रुग्णाचा जीव अक्षरशः टांगणीला लागलेला असायचा आणि संसर्ग पसरत राहायचा. आणि आज आपण अशा टप्प्यावर आहोत जिथे हे सर्व अवघ्या 1 ते 2 तासात होतं. CBNAT आणि TrueNAT या दोन्ही चाचण्या एकमेकांच्या स्पर्धक नाहीत, त्या एकाच युद्धातील 2 वेगळी शस्त्रे आहेत. लॅब सांभाळते. तर ट्रूनॅटची पोर्टेबिलिटी आणि लवचिकता ग्रामीण भागात जाऊन तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचते. अगदी बरोबर. या दोन्ही गोष्टी एकमेकांना कशा पूरक ठरत आहेत आणि भारताच्या टीबी मुक्तीच्या प्रवासात एक मजबूत ढाल बनले आहेत हे पाहणे विलक्षण आहे. तंत्रज्ञान आणि सार्वजनिक आरोग्य सेवेचा हा एक उत्तम संगम आहे, जिथे मेड इन इंडिया तंत्रज्ञानाने म्हणजेच ट्रूनॅटने भौगोलिक आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या अडचणींवर मात करून आरोग्य सेवा सर्वसमावेशक केली आहे. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की एका साध्या थुंकीच्या नमुन्यापासून ते DNAचे लाखो कॉपीज बनवण्यापर्यंत आणि मोठ्या AC लॅबपासून ते खेड्यातील बॅटरीवर चालणाऱ्या छोट्या मशीनपर्यंतचा प्रवास कसा घडतोय. हो, आणि तो किती महत्वाचा आहे हेही आपण पाहिलं. पण आजची ही चर्चा संपवण्यापूर्वी माझ्या मनात एका वेगळ्याच मुद्द्यावर विचार येतोय. कोणता विचार? आपण पाहिलं की एकेकाळी ज्या गोष्टीसाठी पूर्ण प्रयोगशाळा लागायची ती गोष्ट आता एका छोट्या मायक्रोचिपवर आली आहे. हो, तंत्रज्ञानाने प्रचंड वेगाने प्रगती केली आहे. मग जर आपण क्षयरोगासारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि घातक आजाराचे निदान करण्यासाठी एक संपूर्ण PCR प्रयोगशाळा एका छोट्या सुटकेसमध्ये मावणाऱ्या आणि बॅटरीवर चालणाऱ्या चिपमध्ये बसवू शकतो, बरोबर, तर भविष्यात काय होईल? भविष्यात अशाच पोर्टेबल तंत्रज्ञानामुळे इतर कोणते गंभीर आजार, कदाचित कॅन्सरचे सुरुवातीचे टप्पे किंवा नवनवीन व्हायरस म्हणजे ते थेट माणसांच्या घरापर्यंत जाऊन अवघ्या काही मिनिटात ओळखता येऊ शकतील. हा खरंच खूप मोठा आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कदाचित वैद्यकीय निदानाचं भविष्य आता केवळ मोठ्या पांढऱ्या शुभ्र आणि बंदिस्त लॅबमध्ये राहिलेलं नाहीये. ते भविष्य आता अक्षरशः आपल्या हातांमध्ये आणि आपल्या दारात आले आहे. नक्कीच. आणि याच एका सुंदर आणि सकारात्मक विचारासोबत आजचा आपला हा सखोल चर्चेचा भाग आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या सखोल विश्लेषणात.